हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. 15 डेज BSc नर्सिंग सिरीजचा आजचा आपला डे 6 आहे आणि आज या सिरीजमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती म्हणजे रिटेन्शन फॉर्मबद्दल. बरेचसे विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत होते की रिटेन्शन फॉर्म दिदी काय असतो त्याच्याबद्दल माहिती सांगा. तर आता जी काही तुमची BSc नर्सिंगची ॲडमिशन प्रक्रिया चालू आहे ती कम्प्लिटली डिपेंड असते तुमच्या रिटेन्शन फॉर्मवरती. आता तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये जे काही BSc नर्सिंगचं कॉलेज अलॉट होईल ते जर तुम्हाला आवडलं असेल, कम्प्लिटली तुम्ही त्या कॉलेजशी सॅटिस्फाय असाल, जी काही फॅसिलिटीज आहे, स्कॉलरशिप वगैरे जर तुम्ही सगळं काही पाहिलं आणि तुम्हाला जर ते कॉलेज आवडलं तर त्या ठिकाणी तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल केला. आता तुम्ही रिटेन्शन फॉर्म एकदा फिल केला तर कम्प्लिटली तुम्ही राऊंडमधून बाद होणार. म्हणजे तुम्ही त्या फर्दर जे राऊंड होणार तुमचे कॅप राऊंड 2 असेल, स्पॉट राऊंड असेल, त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल नसणार. पण आता ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1मध्ये BSc नर्सिंगचं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते त्या कॉलेजला गेले, जर त्यांना ते कॉलेज आवडलं नसेल तर त्यांनी त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म फिल करायचा नाही आहे. ते डायरेक्टली जी काही प्रोसेस असेल त्या कॉलेजची ती करायची तुम्ही आणि तुम्ही तसेच अपग्रेड होणार कॅप राऊंड 2साठी. रिटेन्शन फॉर्म हा फार महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला कॉलेज आवडलं तरच तुम्ही त्या कॉलेजला रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे. नाहीतर जर तुम्ही बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना माहिती नसते आणि ते रिटेन्शन फॉर्म फिल करून बसतात तर तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल. तर येणाऱ्या आगामी 15 डेज BSc नर्सिंग सिरीजच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि जर काही तुमची शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि माझा फुल व्हिडिओ जो आहे BSc नर्सिंगचा तो या ठिकाणी पॉपअप होत असेल, तो देखील एकदा तुम्ही पाहून घ्या. त्या ठिकाणी मी कॅप राऊंड 1चं शेड्यूलबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. तो पॉपअप होत असेल तर त्यावरती जा आणि तो व्हिडिओ पहा. तोपर्यंत धन्यवाद.